वाल्मिक कराड 302 मध्ये येऊ शकतो का? CIDला शरण आलेला बहुचर्चित आरोपी वाल्मिक कराड याच्यावर हत्येचाही गुन्हा दाखल करावा ही मागणी आता जोर धरू लागली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच आहे असा दावा अनेक राजकीय नेत्यांकडून केला जातोय। भाजप आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सर्वांनी ही मागणी लावून धरली आहे। मसाजोगच्या ग्रामस्थांनी या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केलं, पण खरंच केवळ मागणीवरून कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकतो का? वाल्मिक कराड 302 मध्ये येऊ शकतो का? CIDच्या अधिकाऱ्यांपुढे तपासाचं नेमकं आव्हान कसं आहे पाहूया या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओच्या सुरुवातीलाच कोणत्या प्रकरणात कोणावर नेमका कोणता गुन्हा दाखल आहे ते पाहूया। संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्ण आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। तर पवनचक्की प्रकल्पावरील भांडण प्रकरणी अवादा कंपनीचे व्यवस्थापक शिवाजी थोपटे यांच्या फिर्यादीविरुद्ध सुदर्शन घुले, अशोक घुले, प्रतीक घुले व अन्य एकावर गुन्हा नोंद करण्यात आलाय। त्यानंतर पवनचक्की प्रकल्पावरील वॉचमन सोनवणे यांना मारहाण केल्याप्रकरणी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार व कृष्ण आंधळे यांच्यावर मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड यांच्यावर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावणे आणि खंडणीची मागणी करणे या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 308 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। थोडक्यात सध्या वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात गुन्हा दाखलच नाही, अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावणे आणि खंडणीची मागणी करणे या प्रकरणात कराड याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 308 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। पण आता मुख्य मागणी आहे ती अपहरण आणि हत्या प्रकरणात कराडवर गुन्हा दाखल करावा। खरं तर संतोष देशमुख यांचा खून हा गेल्या काही दशकातील महाराष्ट्रातील सर्वाधिक निर्घृण खून आहे। अत्यंत पाशवीपणे देशमुख यांना मारलं गेलंय। सुरुवातीच्या तक्रारीनुसार आरोपींनी मसाजोगमधील प्रकल्पावर वॉचमन सोनवणे यांना मारहाण केली। त्याचा जाब विचारायला गेलेले सरपंच संतोष देशमुखांसोबत आरोपींची बाचाबाची झाली। अधिवेशनादरम्यान सुरेश धस, जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर या आमदारांनी सांगितलेल्या माहितीनुसार पवनचक्की 2 कोटींच्या खंडणीच्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला। यामुळे राक्षसी कृत्याप्रमाणे संतोष देशमुखांचा जीव घेतला गेलाय। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही मारहाण आणि अतिरक्तस्रावाचा उल्लेख आहे। छाती, डोके, हातपाय, चेहऱ्यावर जबर मारहाण झाली आहे। चेहरा, डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा निळा पडला होता। आरोपींनी संतोष देशमुख यांच्या छातीवर निर्दयीपणे उड्या मारल्या, ज्यामुळे त्यांच्या काही बरगड्या थेट हृदयात शिरल्या। त्यांचा डोळा लायटरनं जाळण्यात आला। पाणी मागत असताना घशात कोणता तरी पदार्थ टाकण्याचा प्रयत्न देखील झालाय। आरोपींनी स्वतःच्या पायावर पाणी टाकून संतोष देशमुखांना पाय चाटायला लावले। गुप्तांगावर मारहाण केली। इतकंच नाही तर मारहाण कशी होते हे आरोपी व्हिडिओ कॉलद्वारे एका व्यक्तीला ते लाईव्ह दाखवत होते। यावर सुरेश धस म्हणाले की या प्रकरणातील 3 आरोपींपैकी सुदर्शन आणि प्रतीक घुले यांनी संतोष देशमुख यांना गंभीर मारहाण केली आहे। विष्णू चाटेवर सुद्धा 302 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। सध्या विष्णू चाटे याला 120 कलमाखाली अटक करण्यात आली आहे। याचबरोबर आता शरण आलेल्या वाल्मिक कराडला हा व्हिडिओ कॉल बघितला असेल तर त्याच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। थोडक्यात हत्या झाली त्यावेळी वाल्मिक कराड घटनास्थळी उपस्थित नव्हता। पण हत्या केलेले आरोपी आणि वाल्मिक कराड यांचे संबंध कसे आहेत? खंडणी आणि हत्या या दोन्ही गुन्ह्यांचा काही संबंध आहे का? जो व्हिडिओ कॉल आरोपींनी केला होता तो वाल्मिक कराडलाच केला होता का? वाल्मिक कराडने हा कॉल का बघितला? का? देशमुख यांच्या हत्येची कराडला पूर्वकल्पना होती का? अशा अनेक गोष्टींचा तपास CIDला करायचा आहे। त्यानंतरच कराडवर 302चा गुन्हा दाखल होऊ शकतो की नाही हा निर्णय CIDला घ्यायचा आहे। तर मंडळी, कराडवर 302चा गुन्हा दाखल होऊ शकतो का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व सोशल हँडलवर लेट्स अप मराठीला फॉलो करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।